तुम्ही इतकं बी येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही विरक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची. नाही तर जे व्हायचं असेल ते होईल, त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेत आहेत. भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयाचे सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून. ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्याचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसी ते मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोराच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कुणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्या राहत. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच, कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही टायमाला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही. बाबा पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कमी करता. कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाही शिकायला? नोकरी लागण्यासाठी त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला?